भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीस आणत एलपीजी गॅसवर चालणारी मोटरसायकल जप्त केली आहे। या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। दिनांक 16 मे रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग बंधू व उपविभागीय पोलीस अधिकारी कटेकर यांच्या आदेशानुसार नाकाबंदी सुरू होती। यावेळी पोलीस निरीक्षक किरण बेडवे यांच्या पथकाने संशयावरून MH22C 9507 क्रमांकाची हिरो होंडा सिटी 100 मोटरसायकल थांबवून तपासणी केली आहे। तपासणी दरम्यान मोटरसायकलच्या डिक्कीत वेल्डिंग करून खास गॅस टाकी तयार करण्यात आल्याचं आढळत आहे। त्या टाकीत LPG गॅस भरून प्लास्टिक नळीच्या सहाय्याने थेट इंजिनला गॅस पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। चौकशीत चालक मोहम्मद आदिल शेख रफीक वर्ष 20 राहणार भोकरदन यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बाईकमध्ये बदल करून ती LPG वर चालवत असल्याची कबुली दिली आहे। स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारा हा प्रकार लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ मोटरसायकल जप्त केली आहे। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, पवन राजपूत, भाऊसाहेब सहाणे यांच्यासह पोलिसांचे पथक सहभागी होते। दरम्यान पेट्रोल महागाईत स्वस्त पर्याय शोधण्याच्या नादात तरुणाईने जीवाशी खेळ केल्याची चर्चा शहरभर रंगली आहे। 16/5/2024 रोजी भोकरदन शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नाकाबंदी आयोजित करण्यात आलेली होती। 600 वाजे ते संध्याकाळचे 600 ते रात्री 10 वाजेपर्यंत माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने ही सगळं नाकाबंदी राबवण्यात आली होती। सदर नाकाबंदी दरम्यान माननीय किरण बेडवे साहेब, पोलीस पोस्ट भोकरदन प्रभारी अधिकारी व इतर पोलीस स्टाफ हा नाकाबंदी दरम्यान वाहने चेक करत होता, 4 चाकी आणि दुचाकी। त्या दरम्यान एक काळ्या रंगाची मोटरसायकल, जिचा मोटरसायकल क्रमांक NH22C 9507 ही एक संशयास्पद रीतीत मिळून आली। तिला एक पाईप सारखा प्रकार होता। त्या वाहनाची, ज्या मोटरसायकलची पाणी केला असता तर त्याच्यामध्ये एक अंदाजे 3 किलोची गॅसची टाकी मिळून आली। मग त्याच्यामध्ये सदर चौकशी केली असता असे निष्पन्न झाले की ती जी टाकी आहे, सदर जो चालक होता गाडीचा मोहम्मद आदिल शेख रफीक हा 20 वर्षाचा इसम होता, राहणारा भोकरदन। तर याच्या गाडीमध्ये असे निष्पन्न की त्याने अनधिकृतपणे गाडीमध्ये जो फेरबदल केलेला होता, जो कुठल्याही कायद्याने बेकायदेशीर आहे। तर त्याच्यामध्ये ती सदर जी गाडी आहे आपण काल आणून ती जप्त केलेली आहे आणि आता पुढे जे मोटर वाहन कायदा आहे व इतर जे कायद्यान्वये सदर मोटरसायकलवर आपण कारवाई करत आहोत व ते इसमावर सुद्धा कारवाई करत आहोत। तर नागरिकांना पोलीस स्टेशन भोकरदनतर्फे आवाहन आहे की कोणत्याही इसमाने किंवा व्यक्तीने आपल्या गाडीमध्ये जी मोटरसायकल त्याच्यामध्ये गॅस टाकीचा उपयोग करून कोणताही आणि बदल करू नये, कारण की ते स्वतःसाठी व इतर नागरिकांसाठी धोकादायक आहे। तरी आव्हान आहे की कोणी असा प्रकार करू नये, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन।